आपले मनोहर केसरचे. चला टॉस खलास मध्ये माऊली साहेब आणि आपले आदेश बांदेकर यांच्यातर्फे टॉस खलास होत आहे. 2 मिनिटं माऊली साहेब. ऋषिकेश पोळ यांच्याकडून सागर तुपे यांना अजून एक पारितोषिक 201 रुपये खेळलेले आहे. त्यासाठी धन्यवाद. आता पूछा मेरे को अभी वो वेज लेके आ रहे, कब से लेके आ रहे क्या मालूम. वेज लेके आ रहे. कोणताही बॅट्समॅन जरी आला तरी आमची फिल्डिंग घडू शकत नाही. आम्ही एक चक्र तयार करणार असे 805 चे कॅप्टन सांगतायत. आता आपण 804 च्या कॅप्टन्स कडून ऐकणार आहोत की त्यांची स्ट्रॅटेजी काय असणार आहे. कॅप्टन म्हणतात की आम्ही पण सेम चक्र राहू पण थोड्याशा त्यामध्ये बदल करू. तो बदल काय असेल तो आपल्याला ग्राउंडवरच बघण्यात येईल. आणि आपले मेघमल्हारचे कमिटी सदस्य माऊली साहेब हे आपल्याला 2 शब्द सांगतील. हॅलो रामकृष्ण. आणि दोन्ही टीम तसा तर सगळं संकुलच आपल्या घरातलंच आहे, एकच परिवार आहे. आतापर्यंत जसं खेळीमेळीच्या वातावरणात हे टुर्नामेंट पूर्णत्वाकडे जात आहे, फायनलकडे जात आहे, तरी आत्ताची पहिली सेमीफायनल आणि यानंतर होणारी सेमीफायनल तसेच फायनलसाठी 4ही टीमला माझ्याकडून शुभेच्छा आहेत. आणि आत्ता सध्या होत असलेला पहिला सेमीफायनल E05 आणि E04 या दोन्ही टीमला माझ्याकडून शुभेच्छा आहेत. दोघांनी खेळमेळीच्या वातावरणात आपला उत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न करावा, एकमेकांना शुभेच्छा देऊन हा खेळ सुरू करावा ही सर्वांना विनंती. आणि माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, सगळ्या संकुलाच्या वतीने आणि टीमच्या कमिटीच्या वतीने मी या दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला 2 शब्द बोलायचे, फक्त 2च शब्द बोलणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. थँक्यू सो मच. Now the toss between E04 and E05. It's a head call from E05 and E05 has won the toss and elected to field first. Congratulations to both the teams. करत आहेत. एलवन समीर यांचं सुद्धा स्वागत करण्यात येत आहे कमिटीतर्फे. चला परत आपण चाललोय ते मॅच मध्ये. लवकरात लवकर क्रिकेट खेळायचंय. पंचांनी आपली जागा घ्यायची आहे. पंचांची टोपी आहे इकडे. टोपी कुठे द्यायची?
आता तरी कमीत कमी प्लेअरला विनंती आहे की टीमला विनंती आहे की त्यांचा एखादा प्लेअर आमच्याकडे पाठवावा, नाहीतर गोट्या, पिंटू, चिंटू अशा प्रकारची नावं आम्हाला घ्यावं लागणार. कृपया करून टीमनी सहकार्य करायचंय. आले तुम्ही आले या स्वागत, तुमचं स्वागत. त्यानंतर अपोजिट टीमचे पण प्लेअर यावेत. ह्या ठिकाणी E4 संघाची बॅटिंग आहे. त्यांच्यातर्फे जयेश हा स्ट्राईकवर आहे आणि ऑन स्ट्राईकवर मयूर आणि अक्षय. मयूर स्ट्राईकवर आहे आणि अक्षय ऑन स्ट्राईकवर आहे. बॉलरचं नाव अद्याप आम्हाला कळलेलं नाही, त्यामुळे साबळे. चला साबळे असंच प्लेअरने ओरडून आम्हाला सांगायचं आहे. चला पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात एक धाव. साबळे बघूया काय करतोय संघासाठी. आणि टोलवलेला चेंडू बघूया कुठेपर्यंत जातोय त्याची. संतोष गोळे यांनी कृपया मंचावर यायचंय. संतोष गोळे आणि अरुण धुमाळ. संतोष गोळ्यांना विनंती आहे की कृपया संपर्क स्टेजशी साधायचा आहे. परत एकदा अवांतर धावसंख्या मध्ये वाढ. व्हाईट बॉल, अंपायर डिसिजन. काय करतोय आता परत. सुंदर फटका. अरे सोडलाय जयेश. नाही 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 फोर नाहीये. हे बघा कोणी हे करायचं नाहीये. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. आपल्याला फिल्डिंग जयेश, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायचंय. फिल्डिंग फिल्डिंग. त्यामुळे लक्षात ठेवा की जर 4 असेल तर 4, 1 असेल तर 1, 2 असेल तर 2 रन. 1 रन परत एकदा बॉलिंग पथावर. आणि अशा प्रकारे धावचित झालेला आहे तो आमचा लाक्षय. चला फिल्डिंग लावून घ्या फटाफट. पंचांशी चर्चा करा, वाद करू नका. तसेच पुढील फलंदाज आतिश. बघूया ग्राउंडवर काय आतिश माजवतात. त्यांना साथ देतील तो मयूर.
साबळे परत एकदा बॉलिंग पथावर. सामना करेल तो आतिश. आणि आवंतर संख्येमध्ये परत एकदा भर पडलेली आहे. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. संघाची त्याला चेंज करायला सांग. 5 वर आलेली आहे. सुंदर असा चेंडू साबळे यांच्याकडून. अक्षरशः पहिली ओव्हर ही धुलायची असते पण त्याच्यावर ब्रेक मारलेला आहे तो साबळे यांनी. चांगली बॉलिंग टाकत आहे साबळे. संघाला अजिबात ची पटाक टमटम करायला दिले नाही. परत एकदा अंगाला छेदून बॉल गेलेला आहे. लेग बायच्या स्वरूपात एक रन आलेली आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे. ए जय स्लीपरला ठेव. स्लीपरला कराव कौतुक तेवढं कमी. जयेश हा काय बॉल. लास्ट टू गो. ओके. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो साबळे. साबळेचा सामना करेल तो आतिश. आणि सोडलेला चेंडू. बघूया काय होतंय. अक्षरशः चोळीत आलेला चेंडू. त्यामुळे धावसंख्या झालेली आहे टीम संघाची. ई4 संघाचे 1 ओव्हर 10 रन. इथे लास्ट बॉलला कॅच सोडण्यात आलेली आहे. ई5 संघातर्फे 10 रन. सुंदर ओव्हर टाकली होती पण या ओव्हरमध्ये 2 खेळ हे सोडण्यात आले. ओव्हर झालेली आहे. स्ट्राईक होऊ शकते. एम्पायर व्हेरी गुड. त्यांना पुजगीच. कच्चा बिया. त्याचबरोबर आता बिया आलो का कमळ फुल फुलतंय मेल तसं गणेश फिल्डिंगची ही गणेश आलेला आहे तो बॉलिंग पथावर. बघूया कालपासून त्यांनी धूमधडाका लावलेला आहे बॉलिंगचा. आज काय करतोय तो गणेश. आणि बॅटीचा कट लागून मला वाटतं गेलेला चेंडू हा वंडीच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर पडते. ती धावसंख्या पोहोचलेली आहे ती 11. 1-1. काहीचा ग्राउंड हा शांत झालेला आहे. सेमीफायनल आहे म्हणून असं वाटतंय. हो आणि हलक्या हाताने घेतलेला हा चेंडू. जयेश यांची चपळता. त्यामुळे एकच धावेवर अडवण्यात आलेला आहे ते बॅट्समनला. चालू आहे मिला. त्याचबरोबर गणेश. बघूया गणेश काय करतोय आपल्या संघासाठी मयूरसाठी. सुंदर फटका.
4 चेंडूमध्ये 4च धावा दिलेल्या अतिशय असं तोकडं असं ओव्हर शॉर्ट बॉल बघूया खेळ होतोय का प्रभुत्व आणि अक्षरशः प्रज्ञाकर यांनी आपल्या बॉडी भले बॉल हा हातात नाही बसला पण त्यांच्या अंगात बसला त्यामुळे हा झेल पूर्ण केलेला आहे तो प्रज्ञाकर यांनी लाडके मित्र प्रज्ञाकर हे उत्कृष्ट बॉलर देखील आहेत आणि ऑलराऊंडर देखील आहेत ह्या ठिकाणी गणेशांची उत्तम ओढ झालेली आहे प्रज्ञाकर यांनी हात वर करून पॅव्हलियनच्या दिशेने एक सलामी द्यायची त्यानंतर कॅप्टनचं आगमन झालेलं आहे गणेश यांनी अतिशय तोकडं असं गोलंदाजी केलेली आहे फक्त आपल्या ओव्हर मध्ये 4च रन दिलेले आहेत बघूया आता विनोद बघूया काय करतोय आता आपल्या संघासाठी सुंदर बॉल आणि अशा प्रकारे दुसऱ्या ओव्हरचं संपन्न झालेलं आहे या ठिकाणी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रन झालेले आहेत E5 संघाचे E4 संघाचे 2 ओव्हर 14 रन अतिशय लास्ट ओव्हर छान पडले गणेशची बॉलर नाव राऊतचा राऊत ओके कालचे आमचे स्मार्ट बॉय राऊत बॉलिंग करत आहेत ते राऊत बघूया आणि असं वाटतंय की आम्हाला महाभारत बघायला भेटेल जसं डोळ्याला पट्टी बांधून महाभारत चाललेलं अशी मयूरची फलंदाजी दिसते बॉल कनेक्ट होत नाहीये परत एकदा सुंदर बॉलिंग ऑलराऊंडर प्रदर्शन चालू आहे ते राऊत यांचं गडी बारीक आहे पण थेट आहे अशा प्रकारचा राऊत ओके राऊत आता पुढील चेंडू घेऊन येत आहे राऊत तिसरा चेंडू आणि बघूया हा चेंडू सीमारेषेत बाहेर गेलेला आहे धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या झालेली आहे ती 20 लास्ट बॉल जयेश यांच्याकडून सुंदर लास्ट बॉल सुंदर असा शॉट मयूर यांच्याकडून 6 रनासाठी परत एकदा मयूरने टळलेला चेंडू बघूया फील्ड होतोय की नाही एक धावेवर संतुष्ट मयूर सुंदर अशी ओव्हर घेऊन येतोय तो राऊत आपला ए आलो नको रे संघाची धावसंख्या 21 वर आलेली आहे ए असं फेक असं नाही असं फेक थांब परत एकदा चेंडू राऊत यांचा विरोधाने टोलवलेला आहे E5 चे संघ मालक माऊली शिरसाट यांचे करडी नजर काय करतायत पाठवूनच मला वाटतं ते संघाला बळ देत आहेत त्यांच्या बळाची गरज परत राऊत
वाईटच्या स्वरूपात एक धाव संघाला भेटलेली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 वर. बघा सेमीफायनल आहे एवढं लक्षात ठेवा. मयूर यांनी गेम पास हा सुंदर फटका बघूया. मयूरनी आमचं काय आलं चौका. आम्ही हळूच त्याच्या कानात सांगितलं की गेम फास्ट व्हायला पाहिजे तर त्यांनी ऐकलंय. त्याबद्दल कमिटी कडून त्यांचा आभार. माऊली शिरसाट यांना कळत नाही की मी कुठे सपोर्ट करू, कारण दोन्ही बिल्डिंग मध्ये एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे अशी प्रकारची त्यांची परिस्थिती आहे. पण दोन्ही पैकी एक मॅच जिंकली तर त्यांच्याकडून नक्कीच काहीतरी एक भेट त्या संघाला देतील. सामना लवकर सुरू करायचा आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 27. शेवटचं शतक घेऊन येत आहेत ते आपले लाडके डॉन, ज्यांचं व्हॉट्सअपवर नाव आहे डॉन, नाही वाटतं ते नाही दुसरे सौरभ. ओके, शेवटची ओव्हर घेऊन येत आहे तो सौरभ. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. आणि विनोद अक्षरशः फसलेला आहे या चेंडूमध्ये. विनोदला काय करावं काय समजत नाही. विनोद आपल्यासाठी सेमीफायनल आहे. करो या मरोची परिस्थिती आहे आपल्याकडे. शेवटचे ओव्हर आणि पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू. अवांतर संकेत भर वाईटच्या दिशेने गेलेला चेंडू. धावसंख्या 28 झालेली. शेवटची ओव्हर आहे, लक्षात घ्या. विनोद आणि मयूर त्याचबरोबर सौरभ यांचाही भेदक मारा. अँपेअरशी चर्चा करा, वाद करू नका. सगळ्यांनी जाऊ नका. अँपेअर आपले एमसीसीचे अँपेअर आहेत, त्यामुळे कुठली चुकी होणार नाही एवढं लक्षात घ्या. जयेश यांची धावपट्टीवर धाव. बघूया काय होतंय. परत एकदा सौरभ घेऊन आलेला आहे तो विनोद साठी. सुंदर फटका. बघूया काय होतं. टप्पा पडल्यावर ठीक आहे बघूया. या ठिकाणी अतिशय खचाळ फिल्डिंग प्रदर्शन होत आहे. उन्हामुळे ही समस्या येते. आपण आपल्या या पाठच्या टावरची हाईट अजून वाढवूया, त्यामुळे उन्हाची समस्या दूर होईल. या ठिकाणी सूर्यदेवाकडे आम्ही प्रस्तावना ठेवत आहे की प्लेअरला जास्त उन्हाचा त्रास होता कामा नये. परत एकदा विनोद यांनी तिथं त्याच दिशेला चेंडू मारलेला आहे. अँपेअरची चर्चा करा, वाद करू नका. प्रज्ञाकर आमचे लाडके प्लेयर, फिट अँड फाईन, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि विनोद शॉट घ्यायला गेलेला नाही. हा चेंडू वाईटच्या स्वरूपात. विनोद, आपण प्रत्येक बॉलला पंचांशी वाद करू नका. बॅट्समॅन
हेलिकॉप्टर शॉट खेळलेला आहे आणि काय हे इथे कॅच सोडली आहे इकडे आज पिच्च मारे काय सुंदर झेल होता हाताचा कमळ केलता पण हाताच्या कमळात काय बॉल आला नाही धावची धावसंख्या 33 धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचलेली आहे बघूया काय होतंय व्हेरी गुड फिल्डिंग आणि मला मानायचंय ते E5 या संघाला संघाची धावसंख्या ही 34 जिंकण्यासाठी सर्वांना माहित आहे सुंदर फटका पण फिल्डर आहे तिथे बघूया काय कसं फिल्डर तुमची सेफ्टी आमच्यासाठी महत्वाची आहे पहिला चेंडू जयेश यांनी फिरकावलेला आहे तुषार नाईक एक नावाजलेलं नाव मेघमल्हार मधील त्यांच्या संघाला विनंती आहे की सर्व संघाला बोलवायचं आहे मयूर शॉर्ट चेंडू एकचा वॉर्निंग 1 बाउन्सची वॉर्निंग दिलेली आहे ती एम्पायर यांनी मयूर काहीसा थकल्यासारखा दिसतोय बॅटिंगला पण त्यांनी एवढा जोर लावला नाही बघूया आता परत एकदा बॉलिंग मार्गावर मयूर सुंदर आणि असं वाटतंय दोन्ही असं वाटतं गरबा खेळत होते आणि बॉल पकडा पहिले बॅटिंगला पण त्यांनी एवढा जोर लावला नाही बघूया आता परत एकदा बॉलिंग मार्गावर मयूर सुंदर आणि असं वाटतंय दोन्ही बेस्ट प्लेअरला जीवदान दिलेलं आहे जयेश यांना जयेश आतमधल्या आतमध्ये खुश झालेले आहेत ते बोलले आहेत की 2 प्लेअर मध्ये गरबा चालू होता मयूर अतिशय नाराज झालेत बरोबर आहे साहजिक आहे चांगल्या प्लेअरचा बाद केल्यावर आनंद वेगळा असतो परत एकदा मयूर परत एकदा सुंदर फटका हा हलक्या हाताने मारलेला होता धावबाद करण्यासाठी त्यानंतर अवीच्या हातात बॉल आलेला आहे अवी आम्हाला दिसला नाही अजिबात कुठल्याच प्रकारचे बॅटिंग मध्ये नाही बॉलिंग मध्ये नाही पण फिल्डिंग मध्ये त्यांनी योगदान देतोय हे आम्हाला आनंदाची गोष्ट आहे अवी आमचा मेघमल्हारचा लाडका प्लेअर सामना करेल आता सौरव मयूरचा हलक्या हाताने फेकलेला चेंडू पण त्याच प्रकारे तो उत्कृष्टरित्या मारलेला बाउंड्री पर्यंत न पोहोचता मध्येच अडवलेला आहे मोहिरेंची सुरेख बॉलिंग संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 आकडा अनलक्की असतो बघूया आता लक्की का अनलक्की हो
सुंदर चेंडू आणि अशा प्रकारे पहिली ओव्हर ही गारद झालेली आहे 9 या धावसंख्येवर. एक छोटासा चान्स होता पण तो चान्स हा हिरावलेला आहे. बघूया आता दुसऱ्या ओव्हर साठी कोण गोलंदाज येत आहे आपल्याकडे. आवी येते वाटतं नाही बर. बॉलरचं नाव पिंट्या. बॉलरचं नाव कळेल का माहितीये का. आतिश. बॉलरचं नाव आतिश. आता बघूया कशा प्रकारे संघाला आतिश देतोय का अनातिश देतोय. सुंदर फटका दिशेच्या दिशेने आणि जयेश हे आपल्या तसे नावाजलेले आहेतच त्याच प्रकारचं त्यांचं प्रदर्शन. असं प्रदर्शन त्याचं चालू आहे. परत एकदा आणि अँपायर डिसिजन चर्चा करा, वाद करू नका. चर्चा अँपायरला करू द्या, प्लेअरनी करू नका. आणि अँपायरचं डिसिजन आलेलं आहे ते नोट आउट. बघूया जयेश डॉट बॉल. आतिश बॉलिंग पथावर. परत एकदा सुंदर चेंडू आणि बघूया काय करतो तो फिल्डर. टिप्पी कॅच घेण्याचा प्रयत्न यशस्वी आणि त्याच जोराने त्यांनी थ्रो केला. 2 रन आटपल्या. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 17. बघूया 17वर काय होतंय ते. परत एकदा ऑफच्या दिशेने फटका टोलवलेला आहे आणि मला वाटतं चौका. डिसिजन चौका. जाऊन पोहोचलेली आहे ती 21. यांनी 5 झाले. जयेश मयूर यांनी सुरेख खेळ घेतलेला आहे. मयूर यांचं अभिनंदन. आणि ते
त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो गणेश. बघूया गणेश ताडामाडासारखा वाढलेला गडी काय करतोय तो संघासाठी. सोडितो का पकडितो बघूया. गणेशचा सामना करेल तो. हाती परत एकदा सुंदर चेंडू आणि अशा प्रकारे या ठिकाणी 2 ओव्हर 21 धावसंख्या झालेली आहे. तर सामना लवकरात लवकर खेळवायचा आपल्याला. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की लवकरात लवकर सामना हा संघाची धावसंख्या ही झालेली आहे ती फक्त आणि फक्त एक वेळ. बॉलरचं नाव विनोद. संघासाठी पहिलं शतक घेऊन येत आहे तो विनोदचा सामना करेल सौरभ. परत एकदा सुंदर चेंडू विनोद यांचा भेदक मारा. आवीकडे कॅच येईल असं वाटतंय आता. परत एकदा सौरभ. वाईट बॉल आहे. वाईटच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22 वर. वनडीच्या स्वरूपात एक धाव संघाला भेटते. विनोदची अतिशय उत्कृष्ट बॉलिंग आपल्याला दिसते. सेमीफायनलचा सामना आहे लक्षात ठेवा. जिंकू किंवा मरू. सुंदर फटका बघूया कुठे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वर. जिंकण्यासाठी आता समीकरण जिंकण्यावर आलेलं आहे. 8 धावांची गरज. परत एकदा वनडीच्या दिशेने एक धाव आणि आमचे लाडके मेघमल्हारचे अध्यक्ष साहेबांचं आगमन झालेलं आहे. परत एकदा विनोद काय करतोय तो बघूया. हो सुंदर मारा. परत एकदा टीच्या स्वरूपात एक धाव. लेग बायच्या स्वरूपात आणि अशा प्रकारे शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो आणि संघाची धावसंख्या झालेली ती 29. बघूया काय होतंय.
संघाची धावसंख्या झालेली आहे ती सांगणार टेन्शन घेऊ नका सर्वांचे हात वर आले पाहिजे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 31 आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज 5 चेंडू 4 धावा 6 चेंडू सॉरी एक वेळा चुकलं प्लेयरचं नाव विनोद हॅलो अक्षय बघूया काय करतोय संघासाठी आणि परत एकदा वनडीच्या स्वरूपात एक धाव बॉल गेलाय बघा जरा प्रेक्षकांमधून एक कोणतरी बॉल घेऊन या प्रेक्षकांचं आभार हॅलो कळत न कळत तुमची मदत आम्हाला खूप झालेली आहे 5 चेंडू मध्ये 3 धावांची गरज सेमीफायनल सामना आहे सामना कुठे झुकू शकतो कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे एवढे लक्षात ठेवा परत एकदा बघूया काय होतंय अरे पट्ट्या तारामानाचा गडी यांनी कॅच पकडली पुणे त्यांच्याकडून उत्तम झेल या ठिकाणी E5 संघाचा विकेट पडलेला आहे अतिशय उत्तम असा झेल सांगितल्याप्रमाणे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या ठिकाणी 4 बॉल 3 विजयी संघाला 3 रनाची आवश्यकता आहे 4 बॉल मध्ये E5 चे स्टार फलंदाज राऊत आलेले आहेत सर्वांचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रत्येक टीमने लास्ट बॉलला उत्तम असा झेल पुणे त्यांनी घेतलेला आहे E4 संघातर्फे डावखुरा फलंदाज या ठिकाणी एकदम हातीतटीचा सामना चाललेला आहे E4 विज E5 संघाला 4 बॉल 3 रन विन करण्यासाठी आवश्यकता आहे 2 मिनिटं जरा 2 मिनिटं इथे अंपायरला विनंती करण्यात आहे 2 मिनिटं वेट करावे पुणे त्यांना दुखापत झालेली हाताला सबस्टिट्यूट प्लेअर असेल तर जरा पाठवा सबस्टिट्यूट प्लेअर असेल तर लवकर पाठवा आपल्याला मॅच थांबवायची घेतलेला आहे E5 संघाला 4 बॉल 3 धावाची आवश्यकता आणि सुंदर रनआउट जो रनआउट कनेक्ट केलेले आमचे विकेट किपर मित्र यांचं अक्षरशः अभिनंदन 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 एक्सचेंजर मधून खेळणारे आमचे मित्र आता समीकरण आलेलं आहे ते 3 चेंडू मध्ये 2 धावांचं कंपल्सरी चेस आहे एवढं लक्षात ठेवायचं टीमने या ठिकाणी नवीन बॅट्समन E5 तर्फे आलेला आहे 3 बॉल 2 धावाची आवश्यकता E5 संघाला विनोद यांची अक्षरशः अक्षय यांची सुंदर अशी बॉलिंग 3 बॉल 2 धावा 3 बॉल मध्ये 2 रनची गरज अक्षय बघूया काय करतोय क्या बात है अंपायर डिसिजन अंतिम डिसिजन असेल
सुंदर चेंडू आणि मी बोललेलोच की प्रत्येक मॅच टफ होतील आणि त्या टफ मध्ये जाणारी मॅच 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा हा सामना चाललेला आहे. E5 ला ही मॅच जिंकण्यासाठी 2 बॉल 2 रनाची आवश्यकता आहे. बॉलिंग करत आहे अक्षय. आणि या ठिकाणी E5 विजय झालेले आहे. अतिशय सुंदर खेळ, अतिशय सुंदर खेळ. या ठिकाणी E5 प्रचंड रनाने विजय झालेला आहे. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम कर्णधारांना टॉस उडवण्यासाठी इथे स्टेजवर येण्यास विनंती करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी संतोष गोळे साहेब आणि आमच्या मेघमल्हार संकुलाचे अध्यक्ष अंकुश नाचा की पुढील दोन्ही मॅचचा टॉस उडून ओ पाटील ओ नाचा ना दादा, नाचा नाचा नाचा. E5 प्रचंड बहुमताने प्रचंड रनांनी विजय झालेला आहे. आणि या ठिकाणी आपल्या एलेट इमारतीचे तुषार नाईक यांच्यात